महाराष्ट्रात लोकसभेला अनेक मुद्दे एक्स फॅक्टर ठरलेत। यातील एक मुद्दा होता मराठा आरक्षणाचा। महायुतीचं सरकार हे मराठा आरक्षणाला विरोध करत आहे असा अपप्रचार महाविकास आघाडीने केला, पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर महाविकास आघाडीच्या सरकारनेच मराठा आरक्षणाला विरोध केल्याचं दिसून येत आहे। याच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी गेल्या 4 दशकात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेलं नाही। तसंच ओबीसी समाजालाही सतत उपेक्षित ठेवण्याचं पाप या महाविकास आघाडी सरकारने केलंय। महाविकास आघाडीचं सरकार मराठा आरक्षण विरोधी असल्याचं अनेकदा दिसून आलंय। यात आता बघा ना, महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा सादर केला। महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात मराठा आणि ओबीसी समाजाच्या भल्यासाठी कोणत्याही आश्वासनाचा समावेश करण्यात आलेला नाहीये। यामुळे आता मराठा समाजासह ओबीसी समाजामध्येही महाविकास आघाडीच्या विरोधात रोष निर्माण झालाय। मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी सारथी आणि महाज्योती या संस्था उभारण्यात आल्या, पण त्यांना महाविकास आघाडी सरकारने पुरेसा निधी दिला नाही। यामुळे या संस्था डबघाईला आलेल्या आहेत। या संस्थांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचं भविष्य धोक्यात आल्याचा आरोप होतोय। राजकीय फायद्यासाठी महाविकास आघाडीकडून जाती-जातींमध्ये भांडणं लावण्यात आली असा थेट आरोप महायुतीने केलाय। तसंच त्यांनी महाराष्ट्रातील जनता आता महाविकास आघाडीच्या राजकीय खेळांबाबत जागरूक झाली आहे, त्यामुळे मराठा समाज असेल की महाराष्ट्रातील बहुतांश मतदार हे सर्वसमावेश प्रगती करणाऱ्या महायुतीच्या पाठीमागे राहील असा विश्वास व्यक्त केलाय। आता या सगळ्यावरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।